आज आपण आलोय चाळीसगाव तालुक्यातील श्री क्षेत्र पाटणादेवी येथे। हे ठिकाण गवताळा अभयारण्यात व सह्याद्रीच्या डोंगर रांगेत वसलेले आहे। या मंदिराची उत्पत्ती दक्ष प्रजापतीने जेव्हा यज्ञ केला होता सती मातेचा, त्या टायमाला त्यांनी शंकर भगवान आणि माता पार्वतीला आमंत्रित न करता तो यज्ञ केला होता। त्या यज्ञात त्यांना आमंत्रित न केल्यामुळे सती मातेनं यज्ञकुंडात उडी घेतली। पार्थिव शंकर भगवंतांनी क्रोधित होऊन खांद्यावर घेऊन जेव्हा निघाले तेव्हा ते ह्या समोर पर्वतावर आले आणि त्या सुदर्शन चक्रांनी भगवान विष्णूंनी त्यांचे शरीराचे पार्वतीच्या पार्थिव शरीराचे 108 तुकडे केले। त्यापैकी एक उजव्या हाताचा पंजा तिथे पडला आणि तिथे एक शक्तीपीठ निर्माण झालं। त्या शक्तीपीठाचं नाव चंडिका देवी असं पडलं आणि तेच शक्तीपीठ तिथून गोविंद स्वामीने सेवा करून ती देवी त्यांना प्रसन्न होऊन खाली आली इथं। आणि 11व्या शतकात हेमाडपंथी राजानं बांधलेलं पुरातन मंदिर आहे। आज पाटणादेवी हे धार्मिक स्थळाबरोबरच पर्यटन स्थळही आहे।